शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे 13 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केला। याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। मात्र या परिसरामध्ये असलेले जे बिबटे आहेत ते बिबट्या पकडण्याचं आव्हान खरं तर वन विभागापुढे होतं। मात्र ज्या पद्धतीने पाहिलं की हे जे बिबटे आहेत ते सध्या नरभक्षक झालेले पाहायला मिळतात। त्यामुळे या बिबट्यावरला शूट करण्याची जी मागणी आहे ती सध्या जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपल्यासोबत मानद वन्य सचिव आहेत। मला सांगा, ज्या पद्धतीने समिती तुम्ही आता पाचारण केली आहे, काय नक्की कसं बिबट्याला मारहाण करणार आहात तुम्ही? आता कसं आहे, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि तुम्ही तर पाहिले की काल वन विभागाच्या गाड्या जाळलेल्या आहेत, कार्यालय जाळलेलं आहे। त्यामुळं राजकीय नेते आणि प्रशासन यांच्यावर प्रचंड दडपण आहे। त्यामुळं ताबडतोब जे पुण्याची राणाज रायफल म्हणून जी टीम आहे की ज्यांनी मागे करमाळा जो बिबट्याचा हे आतंक होता तो क्लिअर केलेला आहे, तर त्या टीम तिकडून शार्प शूटर निघालेले आहेत। इकडून आपले काही सहकारी त्यांना मदत करतायत, कारण आपण मागं पण त्या याच्यामध्ये मदत केलेली आहे। तर आता ती तिकडून मला वाटतं हडपसर पास करून ती टीम आलेली आहे। 4 वेपन्स त्यांच्याबरोबर आहेत आणि काही तज्ज्ञ लोक पण आहेत, त्याबरोबर आपली पण काही टीम आहे। आता त्या ठिकाणी जाऊन परिस्थिती आपण हँडल करतोय। आता तो म्हणजे बिबटे आहे, ते काय बकरी पण नाही का आपण कान धरून लगेच घेऊन येऊ। त्यासाठी त्या ठिकाणी आता आपल्याला परिस्थितीची माहिती करून स्थानिक जे कोण धाडसी युवक असेल किंवा धाडसी युवक किंवा जे लोक आहेत की ज्यांना बिबट्याचा वावर कुठं आहे काय ते माहीत आहे, तर त्याबद्दल आपल्या ज्या एक वेगवेगळ्या ट्रीट आहेत की त्या बिबट्याला कसं अडकवलं पाहिजे, कसं त्याला पकडलं पाहिजे, या सगळ्या ट्रीट वापरून आपल्याला त्या बिबट्याचं रेस्क्यू सर्च करायचं आहे। त्याचबरोबर आता सर्वात महत्त्वाचं आहे की तिथं अनेक बिबटे आहेत, त्यापैकी नरभक्षक कोणता आहे त्याला कसं ओळखणं, त्यासाठी त्यांच्याकडे काही आहेच काही प्लॅन आहेत। तर त्यानुसार आता आपली ती टीम जाते इकडून, तिकडून तर टीम येतेच आहे। त्याच्यामध्ये 4 वेपन्स पण आहेत आणि ताबडतोब आता त्या बिबट्याचं रेस्क्यू करायचं काम चालू होईल लगेचच। शूटआउटची ऑर्डर दिल्यात, कशा शूटआउटची ऑर्डर दिल्या आहेत? म्हणजे ज्या पद्धतीने पाहिलं की कारण बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि नरभक्षक बिबट्यालाच कसं काय शूटआउट करायचं तोच विषय आहे। त्यासाठी त्यांचा आतापर्यंत झालेला अनुभव म्हणजे करमाळामध्ये त्यांनी जो बिबट्या नरभक्षक मारलेला आहे तो, किंवा आवनीच्या याच्यामध्ये काही लोकांनी त्या ठिकाणी काम केलं आहे, त्यामुळे तो सर्व अनुभव आणि वन विभागाने काही तज्ज्ञ लोकांची माहिती घेऊन तो बिबट्या कसा ओळखायचा हा एक विषय। खरं तर मागेच जे बिबट्यानी 4-5 बिबटे पकडले त्यांच्या दाताचे वगैरे सॅम्पल DNA टेस्ट करण्यासाठी पाठवले, परंतु त्याला जवळजवळ 1.5 महिना लागतो। त्यामुळे आता हे जिकरीचं काम आहे की तोच बिबट्या कसा पकडायचा। त्यामुळे आता त्या ठिकाणी तज्ज्ञ माणूस जाऊन आता त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती पाहिल्याशिवाय आणि स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय हे होणार नाही। परंतु आपलं काम आहे की आपल्याला जेवढ्या लवकरात लवकर प्रयत्न करून संबंधित जे हा आतंक आहे थांबवणं गरजेचं आहे। म्हणून त्यासाठी आता हे टीम लगेच पाचारण करण्यात येते। साधारण किती लोकांची टीम असणार आहे शूटआउट करण्यामध्ये आणि इतर किती जणांची टीम असणार आहे त्या बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये? आता यावेळेस एक 5 ते 6 ते 7 जण ॲक्च्युली या ऑपरेशनमध्ये मागवले आहेत, परंतु एवढ्यांनी भागणार नाही। आपल्याला स्थानिक जे धाडसी युवक आहेत किंवा ज्या लोकांना त्या ठिकाणची माहिती आहे अशा लोकांना आपल्याला बरोबर घ्यावं लागेल आणि हे काम आपल्याला पूर्ण करावं लागेल। मात्र ज्यापणी पाहिले की बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे, या ठिकाणी अनेक बिबटे आहेत, मात्र ह्या बिबट्याला पकडून दुसरीकडे सोडणं किंवा शूटआउट करणं हे कितपत योग्य राहणार आहे? आता कसं आहे की स्थानिक वातावरण जर तुम्ही पाहिलं, जनक्षोभ जर पाहिलं, तर राजकीय हे असे नेते त्यांचे ताबडतोब सारखे फोन येत आहेत। सर्व प्रशासन अगदी दबावामध्ये आहे, म्हणजे वन विभाग तर पूर्ण दबावामध्ये आहे। त्यामुळे आता लवकरात लवकर जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहून आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करणं गरजेचं आहे। आता असं पण नको की नरभक्षक सोडून बाकीच्या पण प्राण्यांची हत्या होता कामा नये, याच्याकडे सर्वात महत्त्वाचं आमचंही लक्ष राहणार आहे। परंतु हे करत असताना जनतेची मुलांची नागरिकांची सुरक्षितता ही पण अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे आता याचा ताळमेळ करून त्या ठिकाणी टीम सोबत वन विभाग सुद्धा सोबत असणार आहे का? कसे काय वन विभाग सोबत म्हणजे वन विभागाचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये आहेच नक्की, परंतु जनक्षोभ पाहता वन विभागाच्या पण अधिकाऱ्यांना काही बंधन आले आहेत। कारण आता याच्यात आहे की वन विभागाची तशी काय चूक आहे, म्हणजे मला काय म्हणायचं की वरून कायदे असे आहेत की त्यांचे हात बांधलेले आहेत। त्यासाठी आता कुठं शूटआउटची ऑर्डर आलेली आहे त्याची, त्यामुळं आता ते याच्यामध्ये ॲग्रेसिव्ह होऊन आता या कामाला ते लवकरात लवकर ध्येय पूर्ण कसं होईल याचा ते पण विचार करत आहेत। त्याच्यामध्ये पाहिलं की खरं तर वन विभाग असतील त्यांचे सुद्धा हात जे आहे ते कायद्याने बांधलेले आपल्याला पाहायला मिळतं। मात्र एकंदरीत जो बिबट्या आहे नरभक्षक, त्या बिबट्याला शूटआउटच्या ऑर्डर दिल्या आहेत आणि याचमुळे ज्या टीम आहेत त्या टीम या ठिकाणी दाखल झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा विशाल साहेब, सुनील टीम 9 मराठी, शिरूर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।